जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान, जय हिंद चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. आजचा व्हिडिओ क्लिप बनवण्याचं खरं कारण असं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे जे आता अत्याचार होत आहेत किंवा पूर्ण भारतात अत्याचार होत आहेत गाडीवाल्यांवर, जे गाडी चालवतात, गाडी विकतात, त्यांच्यासाठी काय झालंय की आता खूप मोठे प्रॉब्लेम मार्केटमध्ये क्रिएट होत आहेत. म्हणजे गाडी चालक मालकाचा तर मोठाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, पुणे जिल्ह्यामध्ये एक पूर्ण पुणे जिल्ह्याचा किंवा जे येतील त्यांचा एक मेळावा आयोजित करतोय. आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे अशा आहेत की रोड टॅक्स घेताय, टोल टॅक्स घेताय, PUC मारताय, पर्यावरण कर करताय, प्रत्येक गोष्टीला GST लागते. तर GSTचा स्लॅब कोणाच्या डोक्यात येत नाहीये. म्हणजे खूप विचार केला ना, आपल्या जिथं विचार करण्याची ताकद बंद होते, म्हणजे आपला मेंदू जिथं बंद पडतो तिथून पुढं पैसे कसे काढायचे या गाडीवाल्यांकडनं, त्याचा विचार ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या डोक्यात येतात. म्हणजे इतके तज्ज्ञ आहेत ते, पैसे कसे काढायचे जे तज्ज्ञ आहेत ते, सुविधा द्यायच्या तज्ज्ञ नाहीत अजिबात. तर त्यासाठी आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये एक मोठा मेळावा आयोजित करतोय. आणि सगळे मी गाडी मालक, गाडी चालक यांना आवाहन करतोय की त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सामील व्हा. आणि गाडी संघटनेचे जी लोक आहेत, गाड्या चालवणाऱ्या संघटना, भरपूर संघटना आहेत तशा महाराष्ट्रात, तर त्यांच्या अध्यक्षांना किंवा त्यांच्या सभासदांना मी आवाहन करतो की तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये, आपण तारीख लवकरच जाहीर करू, पुणे जिल्ह्यामध्ये आपण जो कार्यक्रम घेतोय त्याच्यात तुम्ही सामील व्हा. आपल्या मागण्या अशा आहेत की पहिली गोष्ट, ड्रायव्हर आयोग नेमावा. ड्रायव्हर आयोग ह्याच्यासाठी नेमावा कारण आपल्याला ह्या RTO विरोधात किंवा पोलिसांच्या विरोधात जे अत्याचार होत आहेत त्याची कंप्लेंट करायला जागा नाही. आयोग निर्णय घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक प्रकारचा आयोग आहे, महिला आयोग आहे, मुस्लिम आयोग आहे, मराठा आयोग आहे, तर सगळ्या प्रकारच्या आयोग आहेत. फक्त ड्रायव्हर आयोग नाही आहे. आणि ड्रायव्हरमध्ये आपल्याला सगळ्या समाजाला धरून चालायचं. तर त्या आयोगाची पहिली मागणी आपली महाराष्ट्र शासनाकडे, कारण ह्यांच्या ज्या कंप्लेंट्स आहेत, आपण पोलीस स्टेशनची कंप्लेंट पोलीस स्टेशनला करायला गेल्यावर घेत नाहीत, RTOची कंप्लेंट करायला गेल्यानंतर RTO सुद्धा घेत नाही त्या कंप्लेंट. तर त्यासाठी आयोगाची गरज आहे की जेणेकरून काहीतरी निर्णय लागेल. अत्याचार तर खूप होत आहेत, सहन तरी कुठपर्यंत करायचा, हा मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे रोडला आता टोल टॅक्स बंद झाले, आपलं काय म्हणता येतं, चेकपोस्ट बंद झालेले आहेत, तर चेकपोस्टला सुद्धा अजून बी रिकव्हरी चालू आहे. तसे 10 स्टेटमध्ये चेकपोस्ट बंद आहेत, आपण महाराष्ट्राचा 11वा, पण चेकपोस्ट अजून बी चालू आहे. प्रत्येक चेकपोस्टला आपल्याला गाडी मालकाला किंवा ड्रायव्हरला तिथं 500-600 रुपये दिल्याशिवाय गाडी सोडत नाही. आपण भारतातच राहतो आणि भारतातच गाड्या फिरवतो. आपल्याला काय कुठं नेपाळला जायचं नाही आहे किंवा श्रीलंकेला जायचं नसतं. पण चेकपोस्ट केलं की गाडी बॉर्डर पास करताना 500-600 रुपये ड्रायव्हरला द्यावं. 1000 रुपयासाठी कुत्र्यागत रात्री आपण मेहनत करतो आणि त्याच्यातनं 1000 रुपये जेव्हा देतो तेव्हा जीव तळतो भयान. कारण घेणाऱ्यांना तर लाज नाही आहे. लाख रुपये पगार असणारा माणूस सुद्धा 200-100 रुपये गोळा करत रोडवर उभा असतो. ठीक आहे ना. तर पहिली मागणी आपल्या आयोगाची चेकपोस्ट बंद करण्याची. तिसरी मागणी आपली अशी आहे की चेकपोस्ट बंद आहे म्हणा, रिकव्हरी बंद करण्याची, की तिथली जी रिकव्हरी ती बंद करावी. आणि तिसरी मागणी अशी आहे आपली की जेणेकरून म्हणजे जे अत्याचार झालेले आहेत आता आपल्या ह्यांच्यावर, म्हणजे इन्शुरन्सचा क्लेम झाला तर इन्शुरन्स क्लेम 90 दिवसाची मुदत असते, पण आपण 3-3 वर्ष त्यासाठी भांडत राहतो आपले क्लेम व्हावा. कारण समजा ॲक्सिडेंट झालं, ते घरदार कसं असतं आणि त्या घराची परिस्थिती काय असते, त्यासाठी तो जो क्लेम आहे तो क्लेम 90 दिवसाच्या त्यांनी पास करावा. असं ती एक मागणी आहे आपली. आणि चौथी मागणी अशी आहे आपली की नरेंद्र मोदी साहेबांनी 2015ला सांगितलं होतं की आपण 5 लाख रुपये ॲक्सिडेंटमध्ये जर ड्रायव्हर मेला किंवा हातपाय तुटले तर त्याला 5 लाख रुपये देऊ म्हणून 2015ला जाहीर केलं होतं. पण आतापर्यंत कुठल्याही ड्रायव्हरला, चालक मालकाला मिळालेलं नाहीच मिळाले. तर ती एक मागणी आपली आहे. त्याच्यानंतर फायनान्सच्या गाड्या असतात, रोडला हे ठोले उभे असतात. तर खरा कायदा असा आहे की गाडी ओढताना त्याच्याकडं फायनान्स कंपनीने कोर्टाचं नोटीस द्यावं लागतं, कोर्टाचं, की बाबा तुमची गाडी ओढणार आहे म्हणून. पण सर्रास काय होतं, रोडला एजन्सी ठेकेदारी दिलेली असती
ती ठेकेदारी काय करते, दादागिरी करते, मारते. टोले असतात, एकटा असतो ड्रायव्हर, तर त्याला मारलं जातं, त्याला दादागिरी केली जाते, पोलीस स्टेशनची भीती दाखवली जाते. त्यात कायदा असा आहे की जर कोर्टाने नोटीस दिलं, म्हणजे पहिली केस कोर्टात दाखल करावं लागते फायनान्सनी, आणि त्याच्यानंतर ती गाडी ओढायचा प्रकार होतो. म्हणजे कोर्टाची नोटीस येते, एक पोलीस आणि एक बँक ऑफिसर जर असेल गाडी ओढताना, तर ती गाडी ताब्यात द्यायची. कुठल्याही मायकालालच्या गाडी ताब्यात देऊ नका. मी ओपन आव्हान करतो, संघटना तुम्ही जिथं असाल तिथं तुम्हाला मदत करायला तयार आहे. तिथं आपली माणसं येतील, कोण बी असू दे, फायनान्सर असू दे, नाही तर कोण बी असो, ठोले असू दे. फक्त कायदेशीर ओढू दे, कायदेशीरला आम्हाला काय अडचण नाही. पण बेकायदेशीर जी आता ओढाओढ चाललेली आहे, 4 जण लिस्ट घेऊन उभी राहतात, माहिती नसतं आपल्याला, आपण माल भरलेला गाडी त्याच्या ताब्यात देतो. तर समजा उद्या जर काय कमी जास्त झालं तर आपल्याला ते जबाबदार धरत नाही, पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली जात नाही. आणि ह्याच्यातनं बी जर खरंच ताकद असेल तुमची आणि खरंच जर डेअरिंग असेल, तर तुम्ही जर गाडी ओढत असाल तेव्हा जर पोलीस कंप्लेंट द्यावी लागते, द्यायची असती, आपण देत नाही. आणि आपण नाही दिल्यामुळं काय होतं की ह्यांना ती संधी सापडते. तर ती एक आपली मागणी आहे की बाबा हे बंद करावं, रोडवरचं फायनान्सच्या गाड्यांचं ओढणं. आणि रीतसर ओढू दे, काय अडचण नाही, आमचे हप्ते थकले रीतसर ओढू दे, पण ती कोर्टाची नोटीस असल्याशिवाय नाही. हा एक कायदा आहे, कायदा बोलतोय मी, हे काय माझ्या तोंडाचं किंवा एकट्याचं बोलत नाही आहे. त्यामुळे ती एक प्रकार झालेला आहे. चौथी गोष्ट अशी आहे की माणूस जर डेथ झाला, ड्रायव्हर ॲक्सिडेंट जर झाला, तर ॲक्सिडेंटमध्ये काय होतं की माणूस जर समजा गाडीचा एखादा ॲक्सिडेंट झाला, तर ॲक्सिडेंटमध्ये काय होतं की पब्लिक जे मारतं रोडला, बॅन मारलं जातं, पब्लिक मारतं खूप. ॲक्सिडेंट थोडासा धक्का लागला तरी म्हणजे बापाच्या वयाला सुद्धा सोडलं जात नाही, असं मारलं जातं, भयान मारलं जातं. तो अनुभव मी माझ्या नजरेसमोर पाहिलेला आहे. आणि ते एक रोड सुरक्षा कायदा आम्हाला मान्य करावं, रोड सुरक्षा कायदा द्यावा. जसे ह्यांना प्रत्येक गोष्टीत म्हणजे फाईन्स, त्याच्यानंतर पैसे घेताना सगळे लोक घेतात, पण हे गोष्ट कायद्याने रोड सुरक्षा आपल्याला मिळावी, पब्लिकने मारू नये, असं तिथला एक जनसुरक्षा कायदा म्हणून जो म्हणतो, ड्रायव्हर सुरक्षा कायदा आपल्याला रोडवर द्यावा. चौथी मागणी अशी की हायवेला जे आपण नॅशनल हायवे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक 200 किलोमीटरला कायदा सांगतोय, प्रत्येक 200 किलोमीटरला रेस्ट हाऊस म्हणजे पार्किंग यार्ड असावं, जे आहे कायद्यात आहे, पण ते कुठं प्रोव्हाइड झालेलं नाही आहे. नॅशनल हायवेला ते कायदा आहे. म्हणजे समजा रात्री अपरात्री गाडीचं थकला ड्रायव्हर, तर एखाद्या पेट्रोल पंपावर गाडी लावतो आणि तिथंच झोपतो. तिथं झोपल्यानंतर मग प्रॉब्लेम असा येतो की गाडीतला माल चोरीला जाणं, डिझेल चोरीला जाणं. आपण धाब्यावर गाडी लावतो, तर ते एक पार्किंग यार्ड, ज्याचं पे पार्किंग, म्हणजे ड्रायव्हरला आंघोळीला जागा असावी, झोपायला जागा असावी आणि गाडीची सुरक्षा असावी, मालाची सुरक्षा असावी, असा हा कायदा आहे. पार्किंग यार्ड म्हणतात त्याला. तर 200 किलोमीटरला ती एक पद्धत आहे, पण ती आपल्या भारतात कुठंच अवेलेबल नाही. पण हा कायदा आहे का, परिवहन कायदा आहे. तर ते एक मागणी आपली महाराष्ट्र शासनाकडे किंवा भारत सरकारकडे राहील की बाबा कमीत कमी सगळ्या हायवेला ते पार्किंग यार्ड असावं, तिथं झोपायची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, गाडी लावायची व्यवस्था, जेणेकरून माल चोरीला जाणार नाही. थोडे पैसे घेतले तरी चालतील, त्याच्यातनं काही प्रॉब्लेम नाही. पण 10-10 लाख रुपयाचं एक डिझेल 2-2, 3-3 हजार रुपयाचं जर 3-3 हजार लिटर जर चोरीला जात असेल, धाब्यावर मारलं जातं, समजा एखादी कंप्लेंट करायला गेलं की मारलं जातं, पोलिसांकडे कंप्लेंट करायला गेलं की आता बॉम्बे पुन्हा हायवेला आम्ही भरपूर कंप्लेंट केल्या, पेपरला आलं, चॅनलला आलं, थोडे दिवस बंद होतं, परत चालू होतं ते. तर त्यासाठी तो एक कायद्याची आपल्याला मागणी आहे. आणि ह्या मेळाव्याच्या मार्फत आपल्याला तिथं उभं करायचं आहे सगळं, की जेणेकरून आपण जर मागणी केली तर ती मागणी मान्य होईल. पण मागणी कधी मान्य होईल तर एकत्र येण्यासाठी, एकत्र आलं तर ही मागणी मान्य होती. ताकद जर असेल, आता आपण आंदोलन बघितलं, तर याच्या पुढे आंदोलन करायचं म्हणलं तरी देशद्रोह म्हणून गुन्हा त्या राजकारण्यांनी स्वतःच्या सोयीसाठी एक हे केलेलं आहे. त्यांनी आंदोलन करण्याला देशद्रोहाचा गुन्हा लावू, राजकारण्यांच्या विरोधात बोलायला देशद्रोहाचा गुन्हा लावू, असा एक जनसुरक्षा कायदा त्यांनी काढलेला आहे. त्यांची जनसुरक्षा आहे, पब्लिकची नाही. तर त्या ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जर आपण आत्ता एकत्र येत नाहीये तर समजून जा आपण गुलामीत मारायचे. मग ते योगी महाराज म्हणतो ना की बटोगे तो कटोगे, तर आपली पद्धत तशी नाही आहे. आपली पद्धत अशी आहे की बटोगे तो पैसे को कटोगे, म्हणजे पैसे द्यावे लागणार. 1000-1200 रुपयाची पद्धत राहिलेली नाही आता. 1000-1200 रुपये दिले गाडी सोडली असे, आता ते दंड लावतानाच
ऑनलाईन दंडचं बी लय मोठं फ्रॉड आहे की खूप लोक फक्त पैशाची तडजोडीसाठी ऑनलाईनचे कॅमेरे घेऊन उभे राहतात किंवा मोबाईलवर स्वतःच्या पर्सनल मोबाईलवर फोटो काढतात. तर ही जी लूट आहे ड्रायव्हर मालका चालकाची, कारण आपण हप्ते फेडायला सुद्धा पैसे उसने करावं लागतंय फायनान्सच्या गाड्यांना. एखाद्याने गाडी घेतली, एखादी गाडी असेल तर मोठ्या मोठ्या लोकांचा काय फरक नाही पडत, पण बारक्या गाड्या ज्या आहेत त्यांना ते एक एक दोन दोन मालक आहे गाड्यांचे, त्यांचा आहे ड्रायव्हर लोकांचा प्रॉब्लेम आहे. ड्रायव्हर लोकांना मारलं जात आहे, पोलीस बी मारतंय, आरटीओ बी मारतोय, पब्लिक बी मारतंय, फायनान्सर बी मारतंय. तर हे जर अत्याचार आता आपल्याला थांबवायचे असतील तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं. आपण पुणे जिल्ह्यामध्ये मेळावा घेतोय सगळ्या ड्रायव्हर चालक मालक गाड्या खरेदी विक्री करणाऱ्यांच्या. आता गाड्या खरेदी विक्रेत्यांचं मेळाव्याचं खरं कारण असं आहे की कुठलाही आरटीओ दाखवा तुम्ही की पेपर जेव्हा आपण देतो तर 10-5 हजार रुपये दिल्याशिवाय गाडी ट्रान्सफरच होत नाही, है ना. काही बी कारणं काढली जातात काय बी. तर त्यासाठी एक ट्रेड सर्टिफिकेटची योजना आपल्या संघटनेतर्फे केलेली आपण, आणि सगळ्यांना ती माहिती आहे. पण ते आळशीपणा नडतोय. बघू वेळ आल्यावर आपण बघू. तर वेळ आल्यावर आपल्याला 1-2 लाख रुपयालाच भोगायची वेळ येते, जिथं आपण आता हे सभासद होणं किंवा त्यांच्याजवळ आयडेंटिटी असणं, गाडीवर स्टिकर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी क्लिप आहे ही क्लिप तुम्हाला जास्तीत जास्त ड्रायव्हर चालक मालक गाडी खरेदी विक्री करणाऱ्यांपर्यंत पोहोचावं लागेल. त्याच्यामध्ये ऑनलाईनचा प्रकार असा झाला आहे की ऑनलाईनला आता 18% म्हणजे जे ट्रू व्हॅल्यू सॉरी आपले जे काय म्हणतात त्याला एक्सचेंजमध्ये गाड्या घेणारे मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना 18% गाडी विकताना 18% पैसे टॅक्स कस्टमरकडनं घेत आहेत ते. आणि ही जी मोठ्या कंपन्या आहेत आता ती काय करायला लागली, जी एजंट लोक फायनान्स वगैरे करून देत होती त्याच्यामध्ये सुद्धा ही लोक त्यांना फायनान्स आम्हीच करू म्हणून सांगतात. एजंट फायनान्स का करतो, तो 1-2% त्यांना रक्कम मी त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचं केलं तर 2,000 रुपये मिळतात. ते 2,000 सुद्धा सामान्य लोकांना द्यायला तयार नाही. हे जुन्या गाड्या खरेदी विक्री करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा द्यायला तयार नाहीत ही लोक. म्हणजे त्यांना सगळ्या बाजूनी लुटायचंच, म्हणजे 100 रुपये सुद्धा तुमच्या खिशात पडू द्यायचा नाही असा काय रूल त्यांनी तयार केलेला आहे. तर ते ऑनलाईन गाड्या घेणारी जी लोक आहेत काय आणि जे असं मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं गाड्या घेणारे लोक आहेत त्यांना मी हे सावध करतो की तुम्हाला 18% भोगावं लागेल. आमच्या जुन्या गाड्या विकणारे 18% घेत नाहीत काय. आम्ही जे रेटमध्ये आणतो 1-2-5 रुपयाची अपेक्षा असते, इन्व्हेस्टमेंट करतो 2 रुपये मिळावेत म्हणून. आम्ही काही चोर नाही. कुठलं लपडं झालं तर पहिलं आम्हाला पकडलं जातं की तुम्ही गाडी विकली आणि ह्याच्यात लपडं निघालं. मान्य, पकडायला हरकत नाही जर फ्रॉड असेल तर. पण आम्ही जेव्हा मध्यस्थी करतो तर त्याचा अर्थ असा नाही की गाडीच्या मालकाने काय केलेलं आहे आणि गाडी घेणाऱ्याने काय केलेलं आहे आणि फायनान्सची काय लफडी आहेत. तर आम्ही आपलं गाडी दाखवायचं काम करत असतो. किंवा डीलर समजा गाडी विकतो तर विकल्यानंतर ते फायनान्सच्या गाड्या घेतल्या तर ऑलरेडी फायनान्सला गाड्या विकायचा आधी करत नाही जोपर्यंत स्वतःच्या नाव गाडी होत नाही. 36 नंबर करतो आपण, तर 36 नंबर करून द्यायची जबाबदारी फायनान्सची असते. पण काही आपले जे आहेत लय अतिउत्साही, आम्ही जाऊन मालकाकडनं सह्या घेऊ, ह्यांच्याकडनं सह्या घेऊ, गाडी आपल्याला 5 लाखाची 3 लाखातच मिळाली तर ती जी झंझट तयार होती तर 50-50 हजार रुपये आपण घालवायला तयार होतो. पण माझं म्हणणं असं होतं की जोपर्यंत 36 नंबर जर होत नाही, फायनान्स जर करत नाही स्वतःच्या नाव गाड्या, तोपर्यंत गाडी घेण्यात अर्थ नाही. आणि ज्यांना घ्यायच्या त्यांनी घेऊ द्या, आम्हाला त्याच्याशी बी ऑब्जेक्शन नाही काय काय कारण ते निस्तारायचं आपल्यालाच आहे स्वतःला, ते काय फायनान्सर वगैरे निस्तारायला येत नाही. त्याच्यामध्ये आता काय झालंय की आता आपल्याला हा जर मेळावा घेतला तर आपण लवकरच जाहीर करणार आहोत तारीख. त्याच्यामध्ये एक संपर्क नंबर तुम्ही घ्या 98-22-88-3897 हा एक नंबर आहे. आणि 860068-7923 हा एक नंबर आहे. त्याच्यानंतर ह्या संपर्क करा आणि आपण लवकरच जाहीर तारीख करू आणि त्याच्यात एक ठिकाण फिक्स करू. उद्या परवा मीटिंग आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे एक मला वाटतं जास्तीत जास्त 25 तारखेला आपण सप्टेंबरच्या 25 तारखेला मीटिंग घेऊन एक जागेचं नियोजन वेळेचं नियोजन करणार आहे. तर ही क्लिप जर आवडली असेल किंवा ही आवडण्यापेक्षा ही क्लिप जर तुम्हाला पटली असेल तर तुम्ही पुढच्या ड्रायव्हर चालकांपर्यंत ही शेअर करा. ती आता काळाची गरज आहे. आणि नसेल शेअर करायचं तरी काय हरकत नाही, आम्ही लढायचं ते लढणारच, आम्ही काय थांबणार नाही आहे ना. तर जे आता यूट्यूबला ह्यासाठी करायचा प्रयत्न करतोय पैसेच नाही आहे, पैशासाठी नाही करत आहे. यूट्यूबवर ही क्लिप टाकतोय मी आणि यूट्यूब ही सबस्क्राईब करा आणि सगळ्यांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. लाईक केली नाही केली त्याच्याशी काही फरक पडत नाही. पण ही जी यूट्यूबचं आपलं चॅनल आहे ते आपण गाडी मालकांसाठी तयार केलेलं आहे. आणि गाडी मालकांनी तुमच्याबरोबर ड्रायव्हर लोकांनी जिथं पोलिसांनी अडवले, पांढऱ्या कपड्याची लोक तुम्हाला सिटीच्या बाहेर अडवतो असतील तर त्याचे फोटो ठिकाण
ह्या नंबरवर पाठवा. परत एकदा नंबर सांगतो, 860068 7923. ह्या नंबरला तुम्ही थोडंसं फोटो काढून शेअर करा आणि ठिकाणाने गाव लिहा. ठीक आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड झाल्यानंतर आपल्या मेळाव्याला ताकद येईल, एकत्र येतंय तर आपल्याला फायदा होईल. ठीक आहे. नाही तो नरेंद्र मोदीचा डायलॉग आहे की एक आहे तो सेफ आहे, आणि योगींचा डायलॉग आहे बटोगे तो पैसे को कटोगे. तर जर पैशाला कटायचं नसेल, मेहनतीचे पैसे आहेत आपले, आपण काय हरामाचे पैसे कमवत नाही, तर ही जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.